नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, FYPSC कॉम्प्युटर सायन्स मॅथमॅटिक्स पेपर फर्स्ट सेमिस्टर फर्स्ट चॅप्टर 4 डिटर्मिनंट्स यावर आपण ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन बघतो आहोत. नंबर 1, डिटर्मिनंट ऑफ ए ट्रान्सपोज ऑफ एन आयडेंटिटी मॅट्रिक्स इज. 4 ऑप्शन आहेत. तुम्हाला माहिती आहे की आयडेंटिटी मॅट्रिक्स हा आयने डिनोट करतो आपण आणि 1 0 0 0 1 0 0 0 1 हा आपण आयडेंटिटी मॅट्रिक्स 3x3चा घेतला. आपण 2x2चा घेऊ शकतो, 4x4चा घेऊ शकतो. आपण साधारणतः त्याने आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हटलं म्हणून आपण 3x3चा मॅट्रिक्स घेणार. आता त्याचा ट्रान्सपोज करायचा. तुम्हाला माहिती ट्रान्सपोज कसं करतात. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम बनते, सेकंड रो सेकंड कॉलम बनतो, थर्ड रो थर्ड कॉलम बनतो. अशा रीतीने हा ट्रान्सपोज ऑफ आय झाला. आणि विशेष म्हणजे तुमच्या एक गोष्ट लक्षात येते की या आय आणि त्याचा ट्रान्सपोज याच्यात काहीही फरक पडलेला नाही. मग आपण डिटर्मिनंट ऑफ ट्रान्सपोज ऑफ आयडेंटिटी मॅट्रिक्स काढतो. याला सोडवायचं. कसं सोडवायचं. हा 1 इथं लिहिला. आता तुला हा 1 जर लिहिला तर ही जोडी विचारात घ्यायची नाही. ही आणि ही रो हा कॉलम विचारात घ्यायचा नाही, कारण तू 1 इथं लिहिलेला आहे. मग ही चौकट तुला विचारात घ्यायची. 1 × 1 दॅट इज 1 असा प्रॉडक्ट तू घेणार, मध्ये मायनस साईन देणार, मग हा गुणाकार घेणार. 0 × 0 दॅट इज 0. पुढं हा 1 झाल्यावर आपण याला घेणार, -0 असं लिहिणार. पण तुम्ही विचारात घ्या, हा 0 एकदा बाहेर आहे तर यांचा गुणाकार केला आणि यांचा गुणाकार केला आणि त्याला जर 0ने मल्टिप्लाय केलं तर शेवटी 0च येतो. म्हणून 4 ती इथं आपण 0 लिहिला. पुढचं काहीही लिहिण्याची गरज नाही, कारण तो प्रॉडक्ट 0च असणार आहे. त्याच्या पुढं परत 0च आहे. हा 0 आपण इथं लिहिणार. मग याला जर सोडवलं तर शेवटी याला आपण 0नच मल्टिप्लाय करणार असल्यामुळं हा पण प्रॉडक्ट 0च येणार. थोडक्यात इथं फक्त 1 - 0 म्हणजे 1 उरला आणि 1 × 1 म्हणजेच 1. सो डिटर्मिनंट ऑफ ट्रान्सपोज ऑफ आयडेंटिटी मॅट्रिक्स 1 येतो. आणि अशा रीतीनं आपण ऑप्शन ए निवडणार आहोत ॲज ए आन्सर म्हणून. नेक्स्ट क्वेश्चन असा आहे बघ. इफ डिटर्मिनंट ऑफ ए मॅट्रिक्स ए इज 0 देन. समजा एखाद्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट ए 0 असेल तर तो इन्व्हर्टिबल असेल का, तो सिंग्युलर असेल का, बोथ ए आणि बी म्हणजे इन्व्हर्टिबल आणि सिंग्युलर असेल का, किंवा नो ऑफ. तर लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा डिटर्मिनंट ऑफ दॅट मॅट्रिक्स 0 येतो त्याला आपण सिंग्युलर मॅट्रिक्स असं म्हणतो. जर 0 नाही आला तर त्याला आपण नॉन सिंग्युलर असं म्हणणार. हे लक्षात ठेवा. जर 0 येतोय तर सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणणार. हे लक्षात ठेवणे. आणि म्हणून आपण ऑप्शन बी हे त्याचं उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 3 बघा. लेट ए इज इक्वल टू AIJ हा n/n चा मॅट्रिक्स आहे अँड बी के टाइम्स AIJ तो पण n/n चा मॅट्रिक्स आहे. वेअर के इज ए स्केलर देन डिटर्मिनंट बी इज इक्वल टू डॅश 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 आहे. आम्हाला एक गोष्ट माहिती आहे की ज्या अर्थी हे दोन्ही मॅट्रिक्स सेम ऑर्डरचे आहेत n/nचे, म्हणजे या ए आणि बी इक्वल मॅट्रिक्सला केवळ केची पट असणार आहे. म्हणजे हा के पट या ठिकाणी दाखवावी लागेल. AIJ n/n चा मॅट्रिक्स आहे. BAIJ
म्हणजे सिमिलर आहेत. एन बाय एन ऑर्डर पण सिमिलर आहे, फक्त ही पट आलेली आहे ती एची पट झालेली. म्हणून तुम्ही काय म्हणणार, डिटर्मिनंट ऑफ बी इज इक्वल टू के टाइम्स डिटर्मिनंट ऑफ ए. नेक्स्ट क्वेश्चन बघा. लेट ए बी ए स्क्वेअर मॅट्रिक्स of order 3 by 3 and determinant of A is equal to 2. Then determinant of A cube is dash dash dash. आता ज्या अर्थी डिटर्मिनंट ऑफ ए 2 येतोय, तर डिटर्मिनंट ऑफ ए क्यूब म्हणजे डिटर्मिनंटच्या या किमतीचा क्यूब, दोनाचा घन घ्यावा लागेल आणि दोनाचा घन असतो 8. सो answer is B, 8. नेक्स्ट क्वेश्चन बघा, 5वा. लेट A इज इक्वल टू, हा मॅट्रिक्स तुला दिलाय 1 0 -1 1 -1 0 0 0 0. देन डिटर्मिनंट ऑफ A इज इक्वल टू डॅश डॅश डॅश. हे 4 ऑप्शन. जर आपण याला सोडवलं तर डिटर्मिनंट ऑफ ए नीट आपण जर सोडवायचा प्रयत्न केला तर ते असं होईल, डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू, पहिल्यांदा तुला हा 1 इथं लिहायचा, मग कंसात या 1च्या समोर गुणाकार येतो 0, इथं लिहिला 0, मध्ये मायनस साईन द्यायचं, मग परत हा तिरकस गुणाकार घ्यायचा, तो पण गुणाकार येतो 0. अशा रीतीनं इथं 0 -0 आलं. पुढची संख्या आहे 0, मग इथं तू लिहायचं -0 आणि याला सोडवायचं 0, याला सोडवायचं 0. वास्तविक पाहता हे सोडवलं नसतं तरी चाललं असतं, कारण बाहेर 0च आहे. 0ने कशालाही मल्टिप्लाय केलं तर गुणाकार 0च येत असतो. त्यानंतर ही घ्यायची पुढची संख्या -1, तेव्हा 0 असा गुणाकार येईल, 1 × 0 दॅट इज 0, मध्ये मायनस साईन द्यायचं आणि मग हा गुणाकार घ्यायचा, -1 × 0 अगेन 0, म्हणजे हा सगळा प्रॉडक्ट 0 आहे. या -1ने शेवटी तुम्ही 0लाच मल्टिप्लाय करणार म्हणजे 0च येणार. आणि इथं सुद्धा 0 - 0 म्हणजे 0च आहे, त्याला 1ने मल्टिप्लाय केलं तर शेवटी 0, म्हणजे इथं 0 इथं 0 इथं 0. थोडक्यात डिटर्मिनंट ऑफ ए ची किंमत 0 आणि तो आहे ऑप्शन ए, दॅट इज 0. क्वेश्चन नंबर 6 बघ. लेट ए इज इक्वल टू, हा मॅट्रिक्स तुला दिलेला आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 असा मॅट्रिक्स तुला दिलेला आहे. आणि तो म्हणतो डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू डॅश डॅश डॅश, म्हणजे थोडक्यात याचा डिटर्मिनंट काढायचा आहे तुला. तू डिटर्मिनंट ऑफ ए म्हणजे हाच मॅट्रिक्स डिटर्मिनंट फॉर्ममध्ये लिहिशील, जो की असा, त्याच रो आणि तेच कॉलम राहतील, फक्त डिटर्मिनंटचं साईन येणार. हे मॅट्रिक्सचं साईन असतं असा चौकून. हे डिटर्मिनंट फक्त मॉडमध्ये आपण त्याला लिहित असतो. आता याला आपल्याला सोडवायचं आहे, तर एवढं सोडवत बसण्यापेक्षा आपण काही डिटर्मिनंटच्या प्रॉपर्टीचा वापर केलेला आहे. आणि तो असा की जर आपण R3 - R2 केलं, हे बघ ही R3 म्हणजे रो नंबर 3 मधून R2 वजा केलं म्हणजे हे वजा केलं, तर फर्स्ट रो तू ॲज इट इज ठेवशील 1 2 3 4 तशीच ठेव. सेकंड रो तशीच ठेव 5 6 7 8. आता थर्ड रो तुला वजाबाकी करायची, 9 - 5 म्हणजे 4, 10 - 6 म्हणजे 4, 11 - 7 म्हणजे 4, 12 - 8 म्हणजे 4. थोडक्यात ही थर्ड रो या ऑपरेशनने झाली 4 4 4 4. फोर्थ रो मी ॲज इट इज ठेवली. त्यानंतर मी काय केलं, R2 - R1 हे ऑपरेशन केलं. हे बघ ही R2, त्याच्यातून R1 वजा केली म्हणजे परत 5 - 1 म्हणजे 4, 6 - 2
म्हणजे 4, 7 मायनस 3 म्हणजेच 4 आणि 8 मायनस 4 अगेन 4. थोडक्यात सेकंड रो आणि थर्ड रो समान आहेत, इक्वल आहेत, सिमिलर आहेत. आणि डिटर्मिनंटची एक प्रॉपर्टी असं सांगते, 2 रो or 2 columns of determinant are identical, then its value is 0. म्हणजे काहीही न करता, याला न सोडवता आपण या पद्धतीने सांगू शकतो, या डिटर्मिनंटच्या 2 रो सिमिलर आहेत, ही पण 4 4 4, ही पण 4 4 4. 2 रो सिमिलर जर असतील तर त्या डिटर्मिनंटची किंमत 0 असते, ही प्रॉपर्टी सांगते. म्हणून त्या आधारे मी म्हणणार डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू 0. म्हणजे याचं उत्तर आहे ऑप्शन ए, 0. 7th क्वेश्चन बघ. फॉर व्हॉट व्हॅल्यू ऑफ एक्स द मॅट्रिक्स ए, आणि तुला हा मॅट्रिक्स दिलेला आहे 1 2 5 6 इज नॉट इन्व्हर्टिबल. आता परत मॅट्रिक्सची एक प्रॉपर्टी आहे, जर तो इन्व्हर्टिबल नाही तर त्याची डिटर्मिनंटची किंमत 0 येणार. एखादा मॅट्रिक्स जेव्हा आपण त्याचं डिटर्मिनंट काढतो आणि त्या डिटर्मिनंटची किंमत जर 0 येते तर तो मॅट्रिक्स इन्व्हर्टिबल नसतो, कारण 0 किंमत ज्या अर्थी आली तो सिंग्युलर मॅट्रिक्स झाला आणि त्याचं इन्व्हर्स निघत नाही. मग नॉट इन्व्हर्टिबल म्हणजे याची किंमत डिटर्मिनंटची 0 असणार, आणि आपण 0 किंमत घेऊन जर हा डिटर्मिनंट सॉल्व केला तर आपल्याला एक्सची किंमत मिळणार, कारण त्याने असं विचारलं फॉर व्हॉट व्हॅल्यू ऑफ एक्स. क्वेश्चन असं विचारलेलं फॉर व्हॉट व्हॅल्यू ऑफ एक्स मॅट्रिक्स ए इज नॉट इन्व्हर्टिबल. म्हणजे याचं डिटर्मिनंट काढू आपण, ते डिटर्मिनंट 0 घेणार आणि मग आपण म्हणणार देन मॅट्रिक्स ए इज नॉट इन्व्हर्टिबल. मग हा डिटर्मिनंट घेतला 1 2 5 6 इज इक्वल टू 0. याला मी सोडवलं, 1 इंटू एक्स दॅट इज एक्स, मध्ये मायनस साईन देणार आणि 2 इंटू 5 दॅट इज 10 इज इक्वल टू 0 घेणार. सो हा 10 मी जर राईट साईडला आणला तर पॉझिटिव्ह होणार. अशा रीतीनं एक्स इज इक्वल टू 10 हे उत्तर येणार. सो वेन एक्स इज इक्वल टू 10 डिटर्मिनंट ऑफ ए इज 0 अँड देन मॅट्रिक्स ए इज नॉट इन्व्हर्टिबल. जेव्हा एक्स 10 घेतला तर त्या डिटर्मिनंटची किंमत 0 येते, आणि जेव्हा त्याची 0 किंमत येते तेव्हा आपण सांगू शकतो मॅट्रिक्स ए इज नॉट इन्व्हर्टिबल. आणि म्हणून आन्सर झालं एक्सची किंमत 10, दॅट इज बी. हा ऑप्शन आपण केला, बी हा ऑप्शन 10 आहे. 8वं उदाहरण बघ. इफ ए इज एन n by n मॅट्रिक्स देन डिटर्मिनंट ऑफ ए ट्रान्सपोज इज डॅश डॅश डॅश. ह्या डिटर्मिनंट ऑफ ए चा ट्रान्सपोज, जर ए हा n by n मॅट्रिक्स असेल तर त्याचा ट्रान्सपोज काय असणार. तर जर n by n तो मॅट्रिक्स असेल तर डिटर्मिनंट ऑफ ए चा ट्रान्सपोज हा डिटर्मिनंट ऑफ एच असणार. ही प्रॉपर्टी आहे, त्यामुळं आपण लिहिलं डिटर्मिनंट ऑफ ए, म्हणजे आन्सर झाला ए, डिटर्मिनंट ऑफ ए. क्वेश्चन नंबर 9 बघ. ए स्क्वेअर मॅट्रिक्स इज इन्व्हर्टिबल इफ अँड ओनली इफ डॅश डॅश डॅश. प्रॉपर्टी आहे, ए स्क्वेअर मॅट्रिक्स इज इन्व्हर्टिबल if and only if its determinant is not equal to 0. आपण जस्ट यापूर्वीच एक उदाहरण पाहिलं होतं की नॉट इन्व्हर्टिबल आहे मॅट्रिक्स म्हणजे तो डिटर्मिनंट 0 असतो. इथं इन्व्हर्टिबल आहे
तर डिटर्मिनंट 0 नाहीच पाहिजे. म्हणून आपण ऑप्शन बी लिहिणार की डिटर्मिनंट ऑफ ए इज नॉट इक्वल टू 0. ऑप्शन बी हे त्याचं उत्तर असेल. लेट ए be a square matrix and if two rows of A are interchanged to produce B, then हे 4 ऑप्शन लक्षात ठेव. मॅट्रिक्स ए हा स्क्वेअर मॅट्रिक्स होता. जर आपण त्याच्या 2 रो इंटरचेंज केल्या तर त्या मॅट्रिक्सच्या किमतीमध्ये काय बदल घडतो, तर साइन ऑपोजिट येतं. म्हणजे डिटर्मिनंट ऑफ बी हा इंटरचेंज केल्यानंतर मिळणारा मॅट्रिक्स आहे, तर तो मूळ मॅट्रिक्सच्या म्हणजे डिटर्मिनंट एच्या निगेटिव्ह असणार. म्हणजे जेव्हा आपण त्या मॅट्रिक्सच्या 2 रोज इंटरचेंज करतो तेव्हा त्या मॅट्रिक्समध्ये साइन चेंज होतो फक्त. दिस इज थेरम. नेक्स्ट क्वेश्चन बघा. लेट ए बी ए स्क्वेअर मॅट्रिक्स अँड इफ वन रो ऑफ ए इज मल्टिप्लाइड बाय के टू प्रोड्यूस बी, देन डिटर्मिनंट ऑफ बी इज इक्वल टू के. डिटर्मिनंट ऑफ बी इज इक्वल टू के इंटू डिटर्मिनंट ऑफ ए. डिटर्मिनंट ऑफ बी इज इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ ए आणि नो वन. तर लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा एखाद्या मॅट्रिक्सला आपण कुणीतरी स्केलरनं मल्टिप्लाय करतो तेव्हा ती त्या डिटर्मिनंटची पट होते. म्हणजे नवीन मिळणारा जो डिटर्मिनंट बी आहे तो मूळ डिटर्मिनंटच्या के पट असतो. हे लक्षात ठेवा, कारण तुम्ही त्याला के ने मल्टिप्लाय केलेलं, म्हणून डिटर्मिनंटला सुद्धा के ने मल्टिप्लाय केलं जाईल. 12वा क्वेश्चन बघ. इफ 2 rows or columns of matrix A are multiple of each other, then dash dash dash. 4 ऑप्शन दिले. डिटर्मिनंट ऑफ ए 0 असेल, डिटर्मिनंट ऑफ ए नॉट इक्वल टू 0 असेल, डिटर्मिनंट ऑफ ए आणि डिटर्मिनंट ऑफ ए ट्रान्सपोज किंवा नो वन. तर प्रॉपर्टी असं सांगते की जेव्हा एखाद्या मॅट्रिक्सच्या रो किंवा कॉलम मल्टिपल ऑफ ईच अदर असतात, म्हणजे एक दुसऱ्याच्या पटीत असतात, तेव्हा त्याचा डिटर्मिनंट 0 असतो. 2 रो किंवा कॉलम एकमेकाच्या पटीत असतील तर त्या डिटर्मिनंटची किंमत 0 असते. 13वा क्वेश्चन बघ. इफ मॅट्रिक्स ए इज नॉट इन्व्हर्टिबल देन द व्हॅल्यू ऑफ एम इज. आता हा मॅट्रिक्स जर इन्व्हर्टिबल नाही तर एमची किंमत काढायची. मगाशी आपण अशा टाईपचा एक क्वेश्चन पाहिला आहे, त्यामध्ये डिटर्मिनंट नॉट इक्वल टू 0 घेतलं तर तो इन्व्हर्टिबल असतो आणि डिटर्मिनंट इज इक्वल टू 0 घेतलं तर तेव्हा तो मॅट्रिक्स नॉट इन्व्हर्टिबल असतो. हे लक्षात ठेवायचं. म्हणजे याचं डिटर्मिनंट आपण 0 घेऊ. म्हणून या 4 ऑप्शनपैकी कोणतं उत्तर आहे ते आम्हाला मिळेल. सो इफ मॅट्रिक्स ए इज नॉट इन्व्हर्टिबल देन डिटर्मिनंट ऑफ ए 0 असणार. मग मी डिटर्मिनंट ऑफ ए काढला 3 2 6 m. याला जर सोडवलं आपण इज इक्वल टू 0 घ्यायचं. मग 3 इंटू m दॅट इज 3m मायनस 6 इंटू 2 दॅट इज 12 इज इक्वल टू 0. मग हा 12 मी राईट साईडला आणला तर पॉझिटिव्ह होणार, म्हणजे 3m इज इक्वल टू 12 तो m इज इक्वल टू 4. अशा रीतीनं ऑप्शन बी m इज इक्वल टू 4 हे त्याचं राईट आन्सर असेल. एक्झाम्पल नंबर 14 बघा. इफ ए इज दिस मॅट्रिक्स 1 0 4 2 3 2 0 5 -2, then determinant of a square is dash dash dash. 4 options are given. पहिले तर आपण याचं डिटर्मिनंट काढून घेऊ.
डिटर्मिनंट ऑफ ए म्हणजे 1 0 4 2 3 2 0 5 -2 याचं डिटर्मिनंट जर आम्हाला काढायचं तर हा 1 आपण इथं लिहिणार. त्यानंतर हा गुणाकार घेणार. -6 मध्ये आपण मायनस साईन देणार, मग हा गुणाकार घेणार. -10 हा 0 आणि 0 असल्यामुळं 0ने कशालाही मल्टिप्लाय केलं तर शेवटी 0 येतो, म्हणून आपण हा गुणाकार इथं लिहिला नाही, डायरेक्ट 0 लिहिला. त्यानंतर हा 4 काय घेणार. 5 2 10 -3 0 0 अशा रीतीनं 1 इंटू ही ॲडिशन झाली -16, हा 0 आहे आणि हा 4 इंटू 10 दॅट इज 40. सो -16 प्लस 40 ही ॲडिशन झाली 24. याचा अर्थ डिटर्मिनंट ऑफ ए 24 जर आला तर तुम्हाला डिटर्मिनंट ऑफ ए स्क्वेअर काढायचा आहे. सो डिटर्मिनंट ऑफ ए स्क्वेअर म्हणजे 24चा स्क्वेअर दॅट इज 576. आणि अशा रीतीनं आपण डिटर्मिनंट ऑफ ए स्क्वेअरची किंमत लिहिणार 576. सो ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. इफ ए इज इक्वल टू ABC DEF GHI that is equal to 7, then ABC DEF 3G 3H and 3I is equal to what? 4 ऑप्शन. तत्पूर्वी आम्हाला एक गोष्ट माहिती की ABC DEF 3G 3H and 3I म्हणजे या लास्ट रो मधून आपण 3 कॉमन जर काढला तर डिटर्मिनंट ABC DEF आणि GHI शिल्लक राहतो. म्हणजे 3 इंटू या डिटर्मिनंटची किंमत आहे बघा 7 विच इज गिवन. अशा रीतीनं 7 त्रिक 21 ही त्याची किंमत झाली. सो ऑप्शन नंबर बी इज द आन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. एक्झाम्पल नंबर 16. इफ ABC DEF and GHI is equal to 7, then A plus D, B plus E, C plus F, first row, second row D, E, F, G, H, I, third row. Value of this determinant is to calculate. ह्या 4 ऑप्शनपैकी कोणता ऑप्शन असेल असा तो प्रश्न आहे. इफ we add any row in another row, the value of determinant is unchanged. जर एखाद्या मॅट्रिक्समध्ये किंवा जर एखाद्या डिटर्मिनंटमध्ये जर आपण एखादी रो ॲड केली तर त्यानुसार त्यामुळं त्या डिटर्मिनंटची किंमत बदलत नसते. सर ABCD या डिटर्मिनंटची किंमत जर ABC DEF GHI या डिटर्मिनंटची किंमत 7 आहे तर त्याच्यात एखादी रो ॲड केल्यानं त्या डिटर्मिनंटची किंमत बदलणार नाही, म्हणजे किंमत तीच राहील, दॅट इज 7च राहील. म्हणून ऑप्शन नंबर ए 7 इज द करेक्ट आन्सर. तर मित्रांनो, आजच्या तासाला आपण इथेच थांबूया. अशा पद्धतीने तुम्हाला या डिटर्मिनंट चॅप्टरवरती ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चनचा अभ्यास करायचा आहे. आपण याच्यावरती प्रॅक्टिस केली पाहिजे. ह्याला जलद रीतीनं सोडवण्याची आपली तयारी असली पाहिजे. अंदाजे उत्तरं द्यायचा प्रयत्न करू नका. तुम्हाला थोडीफार तरी त्याची बेसिक माहिती असली पाहिजे. म्हणून शांतपणे हा व्हिडिओ बघा आणि याला प्रॅक्टिस करणं खूप आवश्यक आहे, हे पण ध्यानात ठेवा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांचासुद्धा अभ्यास ऑब्जेक्टिव्ह पद्धतीने होईल.
आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.